नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत काल सायंकाळी रूट मार्चचं आयोजन करण्यात आलेलं होतं। निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच समाजकंटकांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून हा रूट मार्च काढण्यात आलाय। सायंकाळी साई प्रीतम हॉटेल इथून या रूट मार्चला सुरुवात झाली आहे। यावेळी मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या नेतृत्वाखाली 8 अधिकारी, 47 पोलीस अंमलदार, आरसीपी प्लॅटून, भद्रकाली डेल्टा, सरकारवाडा सीआर, म्हसरूळ सीआर तुकड्या सहभागी झाल्या होत्या। तसेच मोटार परिवहन विभागाकडील 5 5 टनर वाहनं, पीटर मोबाईल, डीबी मोबाईल यांचा देखील रूट मार्चमध्ये समावेश होता। पोलीस दलाच्या या शक्ती प्रदर्शनामुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली। नाशिक शहरामध्ये मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज वडाळा नाका ते आपला स्ट्रॉंग रूम अटल दिव्यांग भवन इथपर्यंत रूट मार्च करण्यात आलेला आहे। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नाशिक पोलीस दलातील सर्व अधिकारी कर्मचारी हे सज्ज आहेत। त्याप्रमाणेच मुंबई नाका पोलीस स्टेशन देखील या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहे। आमचं सर्व मनुष्यबळ, अधिकारी आणि अंमलदार दिवस रात्र या ठिकाणी कर्तव्य करणार आहेत आणि आपल्या येणाऱ्या निवडणुका या शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पडतील यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। रेकॉर्डवरील गुन्हेगार असतील, जे 2 नंबरचे काही धंदे करत असतील, अशा लोकांवरती आम्ही कडक निगराणी ठेवलेली आहे आणि त्यांच्यावरती आम्ही वास ठेवून रेड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून आम्ही कारवाई करणार आहोत। यामध्ये निवडणूक कालावधीमध्ये कोणी गडबड करू नये, गडबड केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल हा संदेश आम्ही पोलीस आयुक्तालयातर्फे मुंबई नाका पोलीस स्टेशन देत आहे। बाईकमध्ये आम्ही जनतेला आवाहन केलं आहे की निवडणूक कालावधीमध्ये आपण निवडणुकीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा, निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी म्हणून तुम्ही निर्भयपणे मतदान करावे। तुम्हाला काही चुकीची गोष्ट दिसत असली किंवा काही गोष्ट अशी आहे की ती आक्षेपार्ह आहे अशी गोष्ट माहिती मिळाली तर आपण डायल 112 वर तात्काळ माहिती पोलिसांना द्यावी आणि आपण तात्काळ पोलीस मदत मिळवावी असे जनतेला आवाहन करण्यात आले आहे। हा रूट मार्च सह्याद्री रुग्णालय सिग्नल, हिरवेनगर, साहिल लॉन्स, शिवाजीवाडी, भारतनगर, म्हाडा बिल्डिंग मार्गे अटल दिव्यांग भवन इथं येऊन संपन्न झालाय। निवडणूक काळात शांतता, सुव्यवस्था, निर्भय वातावरण राखण्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आलाय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसा कुरेशी, नाशिक।